नमस्कार. आजच्या या भागात आपण पृथ्वीच्या पोटात दडलेल्या त्या अफाट शक्तींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या आपल्या ग्रहाला आतून सतत आकार देत असतात. कधी विचार केलाय की आपण ज्या जमिनीवर उभ्या आहोत ती कधीही स्थिर का नसते? चला, याच प्रश्नापासून सुरुवात करूया. तर आज आपण काय काय पाहणार आहोत? आपण सुरुवात करणार आहोत पृथ्वीच्या आतल्या शक्तींपासून आणि मग बघणार आहोत की त्यामुळे ज्वालामुखी, भूकंप आणि त्सुनामीसारख्या घटना कशा घडतात. ठीक आहे, तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. पृथ्वीच्या आत दडलेल्या त्या अदृश्य शक्तींना समजून घेऊया. म्हणजे बघा, आपल्या पृथ्वीवरनं मुख्यत्वे दोन प्रकारच्या शक्ती काम करतात. एक म्हणजे अंतर्गत शक्ती, ज्या जमिनीच्या आतून येतात आणि ह्याच शक्तींमुळे ज्वालामुखी आणि भूकंपासारख्या घटना घडतात. दुसऱ्या असतात बाह्य शक्ती, म्हणजे वारा, पाणी, ज्या जमिनीच्या वर काम करतात. आज आपण ह्या आतल्या शक्तींबद्दलच बोलणार आहोत. चला तर मग पुढे जाऊया आणि बघूया की याच अंतर्गत शक्ती ज्वालामुखीसारखं अद्भुत रूप कसं घेतात. ज्वालामुखी म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पृथ्वीच्या पोटातून गरम लावा, वायू, राख हे सगळं बाहेर फेकणारा एक मार्गच आहे तो. जवळपास 1350 विचार करा, एवढे सक्रिय ज्वालामुखी जगात आहेत. यावरूनच कल्पना येते की आपली पृथ्वी आतून किती जास्त सक्रिय आहे. आता ज्वालामुखींचे ना, त्यांच्या सक्रियतेवरून 3 मुख्य प्रकार पडतात. पहिला म्हणजे जागृत, जे सतत सक्रिय असतात. दुसरा सुप्त, जे अनेक वर्षांपासून शांत आहेत पण कधीही पुन्हा सक्रिय होऊ शकतात. आणि तिसरा म्हणजे लुप्त, जे आता कायमचे शांत झाले आहेत. हे खूपच मनोरंजक गोष्ट आहे बरं का. जपानमध्ये फुजियामा नावाच्या ज्वालामुखीला अक्षरशः देव मानलं जातं आणि त्याची पूजा केली जाते. आता हे ज्वालामुखी काही कुठेही असेच नाही फुटत. त्यांची एक विशिष्ट जागा असते. साधारणपणे जिथे पृथ्वीच्या आतल्या मोठ्या खडकांच्या प्लेट्स, ज्याला आपण टेक्टॉनिक प्लेट्स म्हणतो, त्या एकमेकांना घासतात किंवा एकमेकांपासून दूर जातात, तिथेच या घटना घडतात. ज्वालामुखी तर बघितले. आता वळूया या अंतर्गत शक्तींच्या दुसऱ्या आणि अनेकदा जास्त अचानक येणाऱ्या परिणामांकडे. तो म्हणजे भूकंप. भूकंप म्हणजे काय? तर जेव्हा पृथ्वीच्या आतले ते प्रचंड मोठे खडक अचानक सरकतात ना, तेव्हा त्यातून प्रचंड ऊर्जा बाहेर पडते आणि त्यामुळेच जमीन हादरते. हे अगदी कसं आहे माहितीये? जसं आपण शांत पाण्यात दगड टाकला की तरंग तयार होतात ना, अगदी तसंच भूकंपाची ऊर्जा जमिनीतून सगळ्या दिशांना लहरींच्या रूपात पसरते. या भूकंपाच्या लहरींचे पण 3 प्रकार आहेत. पहिली आहे प्राथमिक लहरी किंवा पी वेव्हज. या सगळ्यात वेगवान असतात आणि जमिनीवर सगळ्यात आधी येऊन पोहोचतात. त्यानंतर येतात दुय्यम लहरी किंवा एस वेव्हज. या पी वेव्हजपेक्षा थोड्या हळू असतात आणि यांची एक खासियत म्हणजे त्या द्रवरूप पदार्थांमधून प्रवास करू शकत नाहीत. आणि शेवटी येतात भूपृष्ठ लहरी, म्हणजेच एलवेव्ज. या जरी सगळ्यात हळू असल्या ना, तरी जमिनीवर सर्वात जास्त विनाश ह्याच घडवतात. बरं, आता विचार करा, हाच भूकंप जमिनीऐवजी समुद्राच्या तळाशी झाला तर काय होतं मग? त्याचं असं आहे, जेव्हा समुद्राखाली भूकंप होतो तेव्हा तिथला तळ हादरतो आणि त्यामुळे पाण्याला एक प्रचंड मोठा धक्का बसतो. यातूनच तयार होतात महाकाय लाटा आणि याच लाटा किनाऱ्यावर आदळून मोठं नुकसान करतात. यालाच आपण त्सुनामी म्हणतो. त्सुनामी म्हटलं की एक तारीख आपल्या सगळ्यांच्याच लक्षात असेल, 26 डिसेंबर 2004. याच दिवशी हिंद महासागरात आलेल्या त्सुनामीने भारत, इंडोनेशिया, थायलंड अशा अनेक देशांमध्ये अक्षरशः हाहाकार माजवला होता. आणि त्यानंतर फार नाही, फक्त काही वर्षांनी 11 मार्च 2011 रोजी जपानला पुन्हा एकदा अशाच एका विनाशकारी त्सुनामीचा सामना करावा लागला होता. बरं, इतकं सगळं आपण बघितलं, पण या घटना नेमक्या कुठे घडतात? जगातल्या कोणत्या भागांमध्ये याचा धोका जास्त असतो? तर बघा, ज्वालामुखी आणि भूकंप हे बहुतेक करून काही विशिष्ट भागांमध्ये जास्त होतात. जसं की पॅसिफिक रिंग ऑफ फायर नावाचा पट्टा आहे, किंवा आपल्या भारतात बोलायचं झालं तर हिमालयाचा पायथ्याशी असलेला भाग. आपण आत्तापर्यंत या शक्तींचं विनाशकारी रूप पाहिलं, पण एक विचार करूया की या शक्ती फक्त विनाशच घडवतात का? हे खरे की या शक्ती विनाशकारी आहेत, पण त्याचवेळी त्या आपल्या ग्रहाच्या निर्मात्यासुद्धा आहेत. आज आपण जे डोंगर बघतो, जी बेटं बघतो, जी नवीन जमीन तयार होते, ती याच शक्तींमुळे. तर मग प्रश्न हा आहे की या शक्तींना विनाशक म्हणायचं की निर्माता?